स्क्वॉड्रॉन. पंचांचा निर्णय वाईड बॉल. एव्हीएम स्ट्रायकर्स संघाकडून प्रथम षटक घेऊन आलेत दिग्विजय. त्यांना सामना करतील राथिन. आणि हा त्रिफळाची पहिला झटका स्पोर्ट्स स्क्वॉड संघाला. रथिन आणि सुंदर असा चेंडू टाकला होता दिग्विजय यांनी. नवीन फलंदाज आले आहेत प्रतीक पवार. खूप सुरेख असा चेंडू एक धावेसाठी. पहिल्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूवर धावसंख्या झाली आहे ती 2. एक गडी बाद. आणि हा निर्धाव चेंडू. 4 चेंडूत 2 धावा. खूप चांगली गोलंदाजी करतात दिग्विजय. आणि खूप चांगला असा फटका 4 धाव्यांसाठी. पंचांचा इशारा चौकार. आणि सुंदर असा फटका पण झेलवाद झाले आहेत.
सचिन पवार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 6. 2 गडी बाद. चांगल्याशा गोलंदाजीचा नजराने ते पाहायला मिळतो आपल्याला सचिन पवार यांच्याकडून. पुन्हा एकदा चांगलीशी गोलंदाजी सचिन पवार यांच्याकडून. एका रनावर समाधान मानावं लागत आहे. गुणफलक पोचतोय 7 रन. 2 गडी बाद. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सचिन पवार यांच्याकडून. वेळेवर काढलाय त्यांना. शेवटचा चेंडू शिल्लक. खूप चांगली गोलंदाजी हाताळली आहे सचिन यांनी. अतिशय जलद गतीने संपवणारा षटक असेल. अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव, गुणफलकात एका रनाची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवर समाधान आणि षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 9. बघूया संघासाठी तिसरा षटक कोण हाताळत आहे. राहुल रजनी की कोण येत आहे. कदाचित राहुल रजनीच येईल. पाहूया. आज जर्सी नंबर 48 मैदानात दिसतोय लकी जैन. काल समालोचन कक्षात बसला होता, आज ग्राउंडवर दिसतोय. आपल्या टीमसाठी लक्की ठरतात का बघूया. सफाळ्यावरून येतोय हा. लांबचा पल्ला. 2 खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये जे लांबून येत आहेत. बोईसर गाडी पकडून यावी लागते त्यांना. कदाचित काल उशिरा आले होते म्हणून त्यांच्या संघ व्यवस्थापन त्यांच्यावर पेनल्टी लावून त्यांना बाहेर बसवलं होतं. 28 नंबरचा हा खेळाडू. त्याला पंच सुरुवात करा. उत्कृष्ट असे पंच लाभलेत आपल्याला. अंकुश सिंग. अरे हा पण त्यांचा विरारचाच आहे. विरार, सपाळे, पालघर. आशिष आलाय. गॅलेक्टिकोज आणि एन्फोर्सेस संघाला विनंती असेल इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. एन्फोर्सेस आणि गॅलेक्टिकोज कर्णधार दोघांनाही विनंती असेल नाणेफेकीसाठी इनिंग्स ब्रेकमध्ये यायचं आहे. पाहूया अंकुश
अंकुश सिंग स्पोर्ट्स कोड संघाला थांबवण्यात यशस्वी होतं का, की जास्त रन देऊन संघाची गुणसंख्या वाढवतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. न बघता बॉल सीमारेषेच्या बाहेर पोचवण्याचा प्रयत्न करतायत. बॅटीपर्यंत बॉलच लागत नाही बॅटीला. रतीन यांनी कानमंत्र कमी दिलेत वाटतं. चांगलासा फटका प्लेअर बॉलच्या खाली येताना पाहायला मिळत आहे आणि झेल बाद झालाय. स्मितेश यांनी पकडली आहे. कर्णधार स्मितेश जाधव. नवीन फलंदाज अमित भोसले सर. 8 नंबरची जर्सी परिधान केला हा खेळाडू. गोलंदाजीमध्ये आपला पराक्रम दाखवतच असतात. पाहूया फलंदाजीमध्ये काय करतात. काल आपल्या संघाला मॅच जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते त्यांनी. आज करतात का पाहूया. आज आपल्या संघासाठी कितपत लढतात ते पाहूया. चांगला प्रयत्न होता. जलद गतीने 2 रन पूर्ण केलेत. गुणसंख्या वाढवताना इथे आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊन खेळत आहेत. निर्धाव चेंडू. आशिषच्या बाजूला आशिष बसला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अंकुश सिंग यांच्याकडून. विरारचा हा खेळाडू अंकुश सिंग. लक्की जैन खूप धावत आहेत, खूप मेहनत करतायत आपल्या संघासाठी. संघ व्यवस्थापनाचं आपल्यावर लक्ष आहे. चांगलासा फटका. बॉल जातो सीमारेषे बाहेर 6 रनासाठी. गुणफलकात 6 रनाची वाढ होताना पाहायला मिळत आहे. गुणफलक पोहोचले 18 रन. 3 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागले 18 रन. 3 गडी बाद. आपली गुणसंख्या उत्तमरित्या वाढवण्याचा प्रयत्न सरांकडून. आपल्या संघाची जिम्मेदारी पूर्ण आपल्या खांद्यावर घेऊन खेळताना पाहायला मिळत आहे. अजून 12 रन कमीत कमी जर लागले स्कोर बोर्डला तर ते डिफेन्स करणं स्पोर्ट्स कोड संघासाठी काही कठीण काम नाही आहे. चांगले असे बॉलर त्यांच्याकडे आहेत. नवीन गोलंदाज राहुल रजनी. दोन्ही संघांना विनंती असेल थोडं सीमारेषेपासून थोडं अंतर ठेवून उभं राहावं. पाहूया काय होतं.
बाद झालाय खेळाडू. चांगला निर्णय होता सरांचा, आणखी खेळाडूची बॅट लागत नव्हती बॉलला. अशा वेळी स्ट्राईक, आपली बॅट चालत असताना स्ट्राईक आपल्या हातात ठेवणं खूप महत्त्वाचं होतं, आणि तेच केलं सरांनी. पुढील होणारा सामना एलिट इन्फोर्सेस विरुद्ध गॅलेक्टिकोस. दोन्ही संघनायकांना विनंती असेल इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिखर मोरे उत्कृष्टाचा फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक. राहुल रजनी चकवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. काय पाहिजे? पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळते राहुल रजनी यांच्याकडून. दोन षटकारांची गरज संघाला. चांगलासा फटका, खेळाडू बॉलच्या मागे आलेत. पोचलाय, 2 रन आले आहेत. गुन्हाफलक पोचतोय 21 रन. बॉलर एंडला स्ट्राईक कशी चेंज केली, 1 रन. अमित सरांनी ही स्ट्राईक घेतली. मी तेच म्हणून मला चुकलं म्हणून मी परत डिलीट केलं. डायरेक्ट हिट लागली. 2 रन. 2 रन. गुणफलकात 2 रनची वाढ. गुणफलक पोचतोय 23 रन. हळूहळू का होईना पण धावा चालू राहिल्यात. जरुरीच होतं ते धावा चालू राहणं. चला पुढील होणारा सामना एलिट इन्फोर्सेस वर्सेस गॅलेक्टिकोस. दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. मानंद आणि करण. मानंद माझा मोबाईल पण घेऊन ये. It's 8:50.
दिग्विजय आणि दर्शन देवरे यांची बॅट काहीशी कमी चालताना दिसत आहे या सीझनमध्ये. स्पोर्ट्स कोच संघाचे गोलंदाज हा स्कोर नक्कीच डिफेन्स करू शकतात. उत्कृष्ट असा गोलंदाज शिखर मोरे. इलिट संघही आपल्या मित्र संघाला सपोर्ट करण्यासाठी तिथे पोचलाय ग्राउंडवर. अवांतर चेंडू अतिरिक्त धाव गुणफलकाधिकाराची वाढ होताना पाहायला मिळते. गुणफलकावर लागला 1 रन 0 बॉल. अवांतर चेंडू रिव्ह्यू घेतलाय का? हो. पंच 1 बाउस व्हाईट. आता फक्त 24 चेंडूत 22 धावांची गरज. एक्स्ट्रा टाळावे लागतील संघाला. एक्स्ट्रा रनच त्यांना महागात पडू शकतात. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद नाही घालायचे. हा संभाजी महाराज. परमपूज्य छत्रपती वाघाचा छावा म्हणून असलेले आपले पंच काय डिसिजन आहे पंच? वाईट कॅन्सल केलाय बोलतात. धन्यवाद. परमपूज्य शिवपुत्र श्री शिव सामना थांबवायचा आहे थोडा. छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅलो. विनंती सामन्याला सुरुवात झाली. डोक्याच्यावरनं काय गाडी कोण बोलतो?
हा धन्यवाद. वाईड कॅन्सल दिला आहे आणि 1 बाउन्स. तीन धावा धावून काढल्यात खूप सुरेख अशा रीतीने. दोन्ही संघांना जिंकणं खूप जरुरी आहे जर पुढे खेळायचं असेल तर. पाहूया. हॅलो. दिवसाची सुरुवात भांडणाने झाली आहे म्हणजे चांगला दिवस जाणार आहे. समालोचन कक्षामध्ये आपले समालोचक, सर्वांचे प्रिय असे समालोचक शुभम भोईर यांचे स्वागत आहे. धन्यवाद. जरा नाश्ता आणला तर जरा बाहेर जायची गरज नाही लागणार. हो तेच मीही जाऊन आलो. थोडं कालपासून स्कोर नाही बनत आहे या पिचवर. बॉलरसाठी चांगलंच पिच ठरतं आहे. पण ह्याच ग्राउंडवरती 50च्या वरती रन केलेत काही संघांनी. ये कौन बनाया? चांगली गोलंदाजी पण मिसफिल्ड इथे पाहायला मिळत आहेत काहीशी. गुलाफणक वाढताना पाहायला मिळते आपल्याला. स्पोर्ट्सवरचे अजून महत्त्वाचे बॉलर बॉलिंग टाकणं जरुरी आहे. गुणफलकावर लागले 7 रन. या षटकातला शेवटचा चेंडू. आज कौशलला बॉलिंग दिलीच पाहिजे. कौशल लवकर आलाय संघासाठी. लांब मारलाय, वरून मारलाय, मिडॉनच्या वरून मारलाय. चौका जाण्याची शक्यता आणि चौका गेलेला आहे. ओव्हरच्या समाप्तीनंतर गुणफलकावर लागले 11 रन. दर्शन देवरे आज सकाळ सकाळ पिच रिपोर्ट करत होते ते. अकरा लागलाय बोर्डवर. दिग्विजयने मारला होता बाउंड्री. सॉरी, माय बॅड. दर्शन देवरे यांची या सीझनला बॅटच चालत नाही आहे. त्यांनी नॉकआउटसाठी ठेवली आहे बॅटिंग.
कायलं गैलेक्टिकॉस इधर आना, टीम फोटो निकालना है. अमित सर येत आहेत बॉलिंगसाठी. और कौन है उसके सामने? समोर कौन है? इलाइट का टीम भी मँडी. ओमकार गावडे कुठे असेल? ओमकार महाडिक, सॉरी. ओके. तुम्हाला गरम नाही होत आहे का एवढं घातलंय? अपील होतोय आणि बॅट्समनची विकेट. महत्त्वाचा विकेटही ठरू शकतो हा. महत्वाची विकेट. 11ला 1 आणि आयकॉन प्लेअर चालले आहे सचिन पवार. सुरेख अशी गोलंदाजी केली होती त्यांनी. आपल्या संघाचा समोरील संघाचा गुणफलक थांबवण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. असा हा खेळाडू फलंदाजीमध्ये काय करतो ते पाहायचं आपल्याला. हाँ ओके. फोटो निकालना है. चिन्मय का टकला साफ करो पहले. तुला फोटो नाही घेत. 11ला 1. अमित सर टाकताना दिसत आहेत बॉल. चांगला पूल केलाय, गॅपमध्ये पण आहे. मला असं ऐकायला आलंय सचिन पवार आजकाल खूप सुट्ट्या घेतात प्रॅक्टिससाठी. ओ मॅक्स आलेले आहेत गॅलेक्टिकॉसचे. लाजू नका तिकडे. 12ला 1. स्लिपच्या इथून चाललाय बॉल बाउंड्रीच्या दिशेने. बॉल थोडा स्लो झालाय. बाउंड्री आलेली आहे. आहेत प्लेऑफच्या रेससाठी वरून जाण्याची शक्यता. इन्स्टंट वायपर संघ पहिल्या क्रमांकासाठी खेळताना पाहायला मिळतील आज आपल्याला. ऑलमोस्ट निश्चित झालाय ते क्वालिफाय होत आहे. तर अजून एक मॅच आहे आणि त्यांची मॅच आहे असिस्टेसेस बरोबर. उलटा मारायचा प्रयत्न चांगला मारलाय, गॅपमध्ये मारलाय सचिन पवार. सुंदर बॅटिंग. अजून 3 रन हवे आहेत. 12 बॉलमध्ये 3 रन. प्रॅक्टिस सेशन कामी येत आहे सचिन पवारचं. थोडंसं लवकर करूया. अर्धा तास उशिराने चाललो होतो पण. दिनेश निंबाळकर वॉर्मअप करताना दिसत आहेत तिकडे. गोगीला बाहेर बसवा. अजयने पण थोडं बाहेर बसावं. मॅच जिंकतील. 21ला 1.
प्रणित कदमही दिसत आहेत आपल्याला. कालचे 2000 आलेले नाही आहेत त्यांना. ते साईशला पकडायचं आहे. साईश आला की त्याला मागे लागा. अजिरा नाही बोलताय साईश. तुमचे रिक्षाचे पैसे तुम्हाला भेटले का? थोडेसे प्रेशरमध्ये दिसतात स्पोर्ट्स कोच स्क्वॉड्रन. यानंतर फक्त एक मॅच शिल्लक असणार आहे त्यांना. EPMची सुंदर सुरुवात या दिवसाची. हा सामना त्यांनी चला, गमावला. लवकर. हा सामना जर त्यांनी गमावला तर बाकीचे संघ हरण्यासाठी ते प्रार्थना करताना पाहायला मिळतील, जेणेकरून आपण प्लेऑफमध्ये असू पुढे. हो, स्पोर्ट्स कोडला सपोर्ट करतायत. हो, माझा संघ आहे तो. पण संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं डिफिकल्ट होणार आहे या मॅच नंतर स्पोर्ट्स कोच स्क्वॉड्रनला. बाकीचे संघ कोण हरतो याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. चांगलासा फटका, षटकार आणि मॅच विजयी झाले आहेत AVM. आपल्या खिशात घालून घेऊन गेलेत. खूप सुंदर बॅटिंग केली काल त्यांनी, पण आता त्यांना पहिला बॉलिंग करायचं इलाइट एम्फोसिसला. तर बघूया काय होत आहे.
तिकडे करण शेट्टी जाताना दिसेल आपल्याला. त्याच्यासोबत तन्मय गायकरी असणार आहे. तन्मय गायकरने काल खूप चांगलीशी गोलंदाजी केली होती. 3 विकेट घेतले होते. आणि त्यांचा एक प्लेअर लेट आलेला दिसतोय. खायला घेऊन आला का बघा. सुयश लवकर आलेले दिसत आहेत.